घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नवरात्रीच्या या शुभदिनी देवी दुर्गेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो. तुमच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदण्यासाठी नवरात्रीच्या या मंगलमय दिनी नवरात्रीतल्या 9 दिवसापैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांची माळा घालण्याची प्रथा आहे, वेगवेगळे रंग घालण्याची प्रथा आहे. तर चला मग मित्रांनो, पाहूया ते रंग, माळा कोणकोणत्या प्रकारच्या घातल्या जातात. देवीच्या अद्वितीय गुणाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक नवरात्रीच्या रंगाचे विशिष्ट महत्त्व आहे. नवरात्रीचे सर्व रंग आणि ते देवीच्या विविध रूपाशी कसे संबंधित आहेत याबद्दल जाणून घेऊया. नवरात्रीचा हा पहिला दिवस. नवरात्रीचा रंग हा पिवळा आहे. हिंदू धर्मात पिवळा नवरात्रीचा रंग शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून दर्शवला जातो आणि हा शरद नवरात्रीच्या रंगापैकी एक आहे. 2024च्या या उत्सवादरम्यान उत्कटतेने स्वीकारलेला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी साजरी केली जाते. या दिवशी तुम्ही हळदीचा उदार वापर करू शकता. स्वयंपाकासाठी हळद वापरा, त्वचेवर लावा आणि तुमची प्रार्थना करताना देखील हळद वापरा. आपली प्रार्थना करताना देखील पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी घालून नवरात्री साजरी करा. पहिल्या दिवशी पहिली माळ ही शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ आहे. दुसऱ्या दिवशी नवरात्रीचा रंग हा हिरवा आहे. हिरवा हा नवरात्रीचा सुंदर रंग नवरात्रीत घालण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी आहे. हे नवीन सुरुवात, वाढ आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे. हिरवा हा देवी ब्रह्मचारिणीचा रंग आहे, जो नवरात्रीत दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रत्येकजण हिरवा नवरात्री रंग चे कपडे परिधान करून नवरात्री साजरी करा. नवरात्रीचा रंग हिरवा हा नवरात्रीच्या रंगापैकी एक आहे आणि नवीन सुरुवात दर्शवतो. तर नवरात्रीची दुसरी माळ ही अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी नवरात्रीचा रंग हा राखाडी आहे. राखाडी हा रंग चमकदार आणि चैतन्यपूर्ण. नवरात्रीच्या रंगाबद्दल वाचले आहेत का? पण आता काहीतरी असामान्य राखाडी रंगाकडे जाण्याची वेळ आली आहे. तो एक शांत आणि मोहक रंग आहे. तसेच देवी चंद्रघंटाच्या चांगुलपणाचा उत्सव साजरा करण्यासाठी राखाडी रंगाचा वापर केला जातो. ती देवी पार्वतीचे तिसरे रूप आहे आणि तिचे विवाहित रूप आहे. आपण राखाडी परिधान करू शकता आणि आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी देवीला प्रार्थना करू शकता. देवी चंद्रघंटा साजरी करण्यासाठी आपल्या जाणाऱ्या नवरात्रीच्या 9 रंगापैकी एक राखाडी रंग आहे. तिसऱ्या दिवशीची तिसरी माळ ही निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ आहे. चौथ्या दिवशी ही नवरात्रीचा केशरी कलर आहे, जो नवरात्रीच्या सुंदर रंगाच्या यादीमध्ये केशरी खूप खास आहे. नवरात्रीचा हा एक आकर्षक आणि सुंदर रंग आहे. केशरी उदारपणा, अग्नी आणि ऊर्जेच्या संबंधित आहे. या दिवशी कुष्मांडा देवी साजरी केली जाते. तुम्ही तुमच्या नवरात्रीच्या मंदिराची सजावट घरात आणि तुमच्या संपूर्ण घराला केशरी फुलांनी सजवून आणि तुमच्या वॉर्डरोबमधून काहीतरी चमकदार केशरी परिधान करून साजरा करू शकता. 2024च्या नवरात्रीच्या सर्वात उत्साहापैकी रंगापैकी एक हा केशरी कलर आहे. नवरात्रीची चौथी माळ ही केशरी अथवा भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाच्या फुलांची माळ आहे. नवरात्रीचा 5वा दिवस. हा नवरात्रीचा रंग पांढरा आहे. नवरात्रीच्या 5वा रंग तुमच्यासाठी पांढरा आहे. हा शांत रंग
कोणालाहीच आवडत नाही. नवरात्रीत पांढऱ्या रंगाचे महत्त्व म्हणजे तो शांतता आणि प्रसन्नता दर्शवतो. देवी स्कंदमाता या दिवशी साजरी केली जाते. ती 4 हात असलेली देवी आहे. तिच्यावरच्या 2 हातात कमळाची फुले आहेत. आपण राखाडी परिधान करू शकता आणि आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी देवीला प्रार्थना करू शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या नवरात्रीच्या मंदिराच्या सजावटीसाठी चमेली किंवा पांढरी कमळ यासारखी फुले वापरू शकता. पांढऱ्या कपड्यामध्ये सजावट आणि मित्र आणि कुटुंबाला देखील भेट देऊ शकता. पांढरा हा नवरात्रीच्या हंगामातील सर्वात शांत रंगापैकी एक रंग आहे. 5वी माळ ही बेल किंवा कुंकवाची वाहतात. नवरात्रीच्या 6व्या दिवशी शरद नवरात्रीचा हा लाल कलर आहे. नवरात्रीच्या 9 रंगापैकी लाल रंग हा सर्वात शक्तिशाली आहे. हे सामर्थ्य आणि उग्रपणाचे दर्शवते. शारदीय नवरात्री 2024च्या म्हणजे या वर्षीच्या 6व्या दिवशीचा रंग हा जेव्हा देवी कात्यायनीची पूजा केली जाते. या नवरात्रीच्या रंगाने तुम्ही तुमच्या घरामध्ये बरेच काही करू शकता. चमकदार लाल फुलांनी घर सजावटीपासून किंवा लाल दिव्याने घरातील नवरात्रीच्या मंदिराची सजावट करण्यापासून ते लाल रंगाची फळे प्रसाद म्हणून अर्पण करण्यापर्यंत लाल नवरात्रीचा रंगाचा ड्रेससुद्धा घालू शकता. साडीसुद्धा वापरू शकता. नवरात्रीच्या 9 रंगांपैकी लाल रंग हा सर्वात उग्र आहे. नवरात्रीची 6वी माळ ही कर्दळीच्या फुलांची माळ आहे. नवरात्रीचा 7वा दिवस हा शरद नवरात्रीचा राय ब्लू कलर आहे. नवरात्रीच्या 9 रंगांपैकी एक आवडते रंग म्हणजे शाही निळी. हा रंग नवरात्रीच्या 7व्या दिवशीचा रंग आहे. या रंगाचे नवरात्री रंगाचे महत्त्व म्हणजे ते समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे. हे देवी कालरात्री साजरी करण्यासाठी वापरले जाते. नवरात्रीमध्ये निळ्या रंगाचे कपडे परिधान करून या देवीची पूजा केल्याने आरोग्य, संपत्ती आणि सामर्थ्य सुधारते असे मानले जाते. शरद नवरात्रीच्या 2024च्या म्हणजे यावर्षीच्या 7व्या दिवशी शाही निळ्या रंगाचे साजरी करा. नवरात्रीच्या रंगापैकी एक हा शाही निळी रंग हा खूप सुंदर रंग आहे. नवरात्रीच्या 7व्या दिवशीची माळ ही झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ करू शकता. नवरात्रीच्या 8व्या दिवशीही नवरात्रीच्या शारदीय रंगापैकी गुलाबी रंग हा आहे. गुलाबी हा 8व्या नवरात्रीचा रंग आहे जो दया, सौहार्द आणि स्नेह दर्शवतो. दुर्गेचा अवतार असलेल्या देवी महागौरीचा उत्सव साजरा करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि लोक जीवनातील सर्व दुःखापासून मुक्त होण्यासाठी तिची पूजा करतात. तर तुमचे सर्वोत्कृष्ट गुलाबी नवरात्री रंगाचे कपडे दाखवा आणि घरातील नवरात्रीच्या मंदिरासाठी सजावट गुलाबी रंगात सजवा. दररोज शरद नवरात्रीची फोटो हा कलरमध्ये ठेवा. आनंदायी आणि आनंदी बना. गुलाबी हा कृपा आणि प्रेमाचा रंग आहे. नवरात्रीची 8वी माळ ही तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ आहे. नवरात्रीचा 9वा दिवस हा शारदीय नवरात्रीचा रंग जांभळा आहे. नवरात्रीचा हा 9वा रंग आहे आणि उत्साहाचा शेवटचा दिवस दर्शवतो. या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि धत्री म्हणजे दाता. मी मानवाला अलौकिक शक्ती देणारी आहे. ती लोकांना आध्यात्मिक शक्तीचा आशीर्वाद देते. त्यामुळे जीवनातील सर्व दुःखापासून मुक्त होण्यासाठी लोक तिची पूजा करतात. नवरात्रीच्या 9 दिवशी जांभळा हा सुंदर रंग आहे. जांभळा हा शाही नवरात्रीचा रंग आहे. नवरात्रीची 9वी माळ ही कुंकुमार्चन करतात. नवरात्री रंग या वर्षीची परिधान करण्याव्यतिरिक्त नवरात्री दरम्यान करण्याच्या काही गोष्टी.
सणाच्या प्रत्येक दिवशी नवरात्रीचे कोणते रंग परिधान करावेत याची आतापर्यंत तुम्हाला कल्पना असेल. 9 दिवसामध्ये तुम्ही अनुसरण करू शकता किंवा करू शकता अशा इतर काही गोष्टी आहेत. तुमच्या देवताला आणि आजूबाजूच्या लोकांना जल अर्पण करा. हे विशेषतः शरद नवरात्री दरम्यान चांगले मानले जाते, जे उन्हाळ्यात येते. शक्य असल्यास उपवास करा. उपवास केल्याने तुमची प्रणाली शुद्ध होते आणि तुमचे शरीर टवटवीत होते. तुमची पूजा मंदिर सजवा. तुमचे देवता आणि पूजा कक्ष रोज सजवण्यासाठी नवरात्रीचे रंग वापरू शकता. उपवासात मसालेदार, तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. 9 दिवसामध्ये तुमची प्रणाली स्वच्छ करण्याचा हा देखील एक वैज्ञानिक मार्ग आहे. मंदिराच्या मूर्तीच्या कपड्यांसाठी शारदीय नवरात्रीचे रंग. मूर्तीला नवरात्रीच्या रंगात सजवून तुमच्या नवरात्रीच्या मंदिराची सजावट अधिक दिव्य आणि आकर्षक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.